छत्रपती संभाजीनगरच्या नारे गावात अतिक्रमण हटाव कारवाई होते आहे। थोड्याच वेळात या कारवाईला सुरुवात होणार आहे। यासाठी मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी दत्ता कानवटे यांच्याकडून। दत्ता, काय अधिकची माहिती? नक्कीच श्रुती, गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती संभाजीनगर शहरातल्या वेगवेगळ्या परिसरामध्ये अतिक्रमण हटवली जात आहेत। आज जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर शहरातला सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या नारेगाव परिसरामध्ये अतिक्रमण हटाव कारवाई केली जाते आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये काही लोक सुरुवातीला आपण स्वतःहूनच या ठिकाणी अतिक्रमण काढून घेत आहेत। त्याचबरोबर महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची सुद्धा नागरिकांसोबत चर्चा सुरू झालेली आहे। मार्किंग उशिरा करण्यात आली किंवा आज मार्किंग करण्यात आल्यामुळे सुद्धा नागरिकांनी आक्षेप घेतला होता। त्या संदर्भामध्ये सध्या नागरिकांसोबत बोलणं चालू आहे। मात्र या रस्त्यावरती सगळीकडे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं लोक जे आहेत ते सध्या अधिकाऱ्यांशी बोलत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे। या परिसरामध्ये अनुचित प्रकार घडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता। त्यामुळे दंगा काबू पथक जे आहे ते सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे। सध्या या सगळ्या नागरिकांसोबत चर्चा सुरू आहे। मात्र अगदी काही वेळामध्ये या परिसरामध्ये अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात केली जाणार आहे। मोठ्या प्रमाणात या परिसरातले अतिक्रमण काढली जाणार आहे। नक्कीच अपडेट्स घेत राहणार आहोतच। तूर्तास धन्यवाद दत्ता, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।